आपल्या पुस्तकात बघा मुलांनो, बॅट, कप, पाण्याचा घडा दिसतोय, केळी दिसत आहेत, परत मका दिसते आणि पेरू किंवा आवळा दिसतोय. आता ह्या चित्रातल्या वस्तूंचा आपल्याला उपयोग माहिती आहे. बॅट आपण कशासाठी वापरतो? खेळायसाठी वापरतो. केळी खाण्यासाठी वापरतो. आवळा खाण्यासाठी वापरतो. मक्याचं कणीस खाण्यासाठी वापरतो. पाण्याचा घडा आहे तो पाणी साठवण्यासाठी वापरतो. ह्या वस्तू माहिती आहेत. आता ह्या ज्या वस्तू आपल्याला वापरण्यात आपल्या दररोजच्या ज्या येतात ह्या आपल्या आजूबाजूला मिळतात. आता काय काय मिळतात त्याच्यानंतरचं चित्र बघूया आपण. मोठं आपल्याला दिसतं बघा, एक झाड दिसतंय, झाडावर एक माकड दिसतंय, बाजूला वाहणारी नदी दिसते, ससा दिसतोय आणि नदीच्या बाजूला आपल्याला घरं दिसत आहेत, छोटस गाव दिसतंय है का. आणि या सगळ्यांचा मिळून हिरवेगार डोंगर दिसत आहेत, दगड दिसत आहेत. ह्या सगळ्या डोंगर, दर्या, झाडं, प्राणी, पक्षी, घरं, वाहणारी नदी, जमीन अशा सगळ्यांचा मिळून परिसर तयार होतो. काय तयार होतो? परिसर. मग परिसरामध्ये सगळ्या गोष्टी असतात. नुसती घरं असतात का? नाही. नुसते प्राणी असतात का? नुसते झाडं असतात का? नाही. सगळ्या गोष्टी असतात परिसरामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून परिसर तयार होतो. आणि आपला परिसर आणि ह्या परिसरामध्ये आपलं घर असतं. म्हणजे हे घर सुद्धा परिसराचाच एक भाग आहे ना. आपली शाळा पण परिसराचा भाग आहे. आपली मळा, आपलं शेत सुद्धा परिसराचा भाग आहे. रस्ते परिसराचा भाग आहेत. असा सगळ्या गोष्टींचा मिळून काय तयार होतो? परिसर तयार होतो. आता आपल्याला पुढचं चित्र बघता येईल. तुम्हाला चिमणी आणि दगड दिसतोय. चिमणी आणि दगड दिसतोय. हा जो दगड आहे हा दगड एका ठिकाणी स्थिर आहे. तो हलतोय का? नाही हलत. चिमण्या मात्र बघा दाणे टिपताना दिसत आहेत, झाडावर फांदीवर बसताना दिसत आहेत आणि चिमणीला पिले पण दिसत आहेत आणि चिमणी त्या पिलांना दाणे पण भरवताना दिसत आहे. आता बघा दगडात आणि चिमणीत काय फरक आहे बघा. दगड झाडावर जाऊन बसू शकतो का? दगड काय खाऊ शकतो का? दगड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो का? नाही. त्याच्यात चिमणीच बघा, चिमणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते. चिमणीला पिलं होतात, चिमणीची पिलं मोठी होतात, चिमणी त्या पिलांना भरवू शकते. चिमणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण जाऊ शकते. म्हणजे दगडामध्ये आणि चिमणीमध्ये आपल्याला एक फरक लक्षात आला की दगड एका जागी स्थिर आहे, दगड हलत नाही. चिमणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. आता हा दगडात आणि चिमणीत फरक आहे. मग आता आपल्याला काय बघायचं आहे? इकडे बघा दगड मी लिहिला आणि इकडं चिमणी लिहिली. दगड आणि चिमणी. दगड आणि चिमणी मध्ये काय? दगड हालचाल करतो का? हालचाल नाही. चिमणी उडू शकते. चिमणी उडू शकते. परत दगड मोठा होतो का? मोठा होत नाही. चिमणी मोठी होती का? चिमणीची वाढ होते. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात येतात की दगड हालचाल करत नाही, चिमणी हालचाल करते. चिमणी उडून जाऊ शकते. दगड मोठा होत नाही, चिमणी मोठी होऊ शकते, वाढ होऊ शकते. असे दगडासारखे आपल्या परिसरामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या एक जागा सोडून दुसरी जागा बदलू शकत नाहीत. आपल्या वर्गातली खुर्ची जागा स्वतःहून सोडते का? नाही. बघा खुर्ची स्वतःहून जागा सोडते का? नाही सोडत. पेन नाही. आता आपण आपल्या परिसरातल्या गोष्टी बघूया. आपलं घर जागा बदलतंय का? नाही. परत दगड जागा बदलतोय का? नाही. वीट जागा बदलत नाही. आता आपण दुसरा ग्रुप बघूया. पोपट जागा बदलतोय? बदलतोय. पोपट उडू शकतोय? पोपट मोठा होऊ शकतोय? पोपटाला अंडी घालता येतात? पोपट पिलू देऊ शकतोय? परत आपण घेऊया माणूस घेऊया. म्हणजे आपण माणूस मोठा होऊ शकतो? माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो? जाऊ शकतो. त्यानंतर आपण मासा घेऊया.
मासा मोठा होऊ शकतो, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोच जाऊ शकतो, बरोबर. त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊया आपण. मासा घेऊया, कासव घेऊया. परिसरात अनेक प्राणी. कासव छोटा असतं, परत मोठं होतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. आणि लक्षात या दोन ग्रुप मध्ये आपल्याला लक्षात येतंय एक गट्टा आहे. हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप बघा, खुर्ची, पेन, घर, दगड, वीट अशा अनेक वस्तू आहेत परिसरामध्ये ज्या स्वतःहून जागा सोडतच नाही आणि मोठे पण होत नाहीत, त्यांची वाढ पण होत नाही, त्यांना पिल्ली पण होत नाहीत किंवा ते अंडी घालू शकत नाहीत. असा जो ग्रुप आहे जो एका ठिकाणी स्थिर आहे, तो मोठा होत नाही, स्वतःहून हालचाल करत नाही, असा जो आपल्या परिसरामध्ये जो ग्रुप आहे, जो गट आहे, त्याला निर्जीव म्हणायचं. काय म्हणायचं? निर्जीव म्हणायचं. म्हणजे यामध्ये जीव नाही, हे स्वतःहून हालत नाहीत, मोठे होत नाहीत, यांची वाढ होत नाही, यांना पिल्ली होत नाही. दुसरा जो ग्रुप आहे, पोपट, माणूस, मासा, कासव यासारख्या अनेक जीव या आपल्या परिसरात आपल्या अवतीभोवती आहे. हे स्वतःहून हालचाल करतात. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मासा जाऊ शकतो, कावळा जाऊ शकतो, चिमणी जाऊ शकतो, माणूस जाऊ शकतो, बरोबर. कासव पण जाऊ शकतं, कासव मोठं होऊ शकतं. हा जो ग्रुप आहे, हा बघा हालचाल करू शकतो का? त्यांची वाढ होऊ शकते का? होऊ शकते. म्हणजे जो गट, जो प्राणी हालचाल करू शकतो, ज्यांची वाढ होते, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, त्यांना सजीव म्हणतात. काय म्हणतात? सजीव म्हणतात. मग आता सांगा, आपण सगळेजण कोण आहोत? सजीव आहोत. आणि आपल्या वर्गातल्या काही वस्तू बघा, आता मी नाव घेतो, तुम्ही सजीव व निर्जीव सांगायचं. खुर्ची निर्जीव आहे, टेबल, आपला फॅन, बल्ब, पाणी बॉटल, ह्या सगळ्या वस्तू निर्जीव आहेत. आता त्यानंतर बघा, तुम्ही मुलं आणि मी, आपण ह्या वर्गातले घटक सजीव आहोत. कोण आहोत? सजीव. आता आपल्या शाळेसमोरचं जे झाड आहे, हे पण मोठं होतंय बघा, मोठं होतंय, त्याला पण पाणी लागतंय, मोठं होतं, मग ते झाड सजीव आहे. झाड कशात येतं? सजीव असतं. झाड कशी आहेत? सजीव आहेत. कारण झाड काय होतात? मोठी होतात, त्यांची वाढ होते. मग आपल्या लक्षात येतं निर्जीवची वाढ होत नाही, सजीवांची वाढ होते. निर्जीवची वाढ होत नाही, सजीवांची वाढ होते. आता पुढचं चित्र बघा. वडाचं झाड, नारळाचं झाड तुम्हाला दिसतंय, ससा दिसतोय, बेडूक दिसतोय, स्वयंपाकाचा सिलेंडर दिसतोय, ग्लास दिसतोय, कुंडीतलं फुलाचं रोप दिसतंय आणि कढई दिसते. यामधलं बघा, वडाच्या झाडाची वाढ होऊ शकते का? हो, होऊ शकते. नारळाच्या झाडाची वाढ होऊ शकते का? मग वडाचं झाड, नारळाचं झाड सजीव झाले. ससा, सस्याची वाढ होऊ शकते. ससा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. ससा कोण आहे? सजीव आहे. त्यानंतर चित्रातला बेडूक बघा, बेडूक कसा आहे? सजीव का निर्जीव? सजीव आहे. सिलेंडर सजीव आहे का निर्जीव आहे? सिलेंडर स्वतःहून मोठा होत नाही, स्वतःहून उड्या मारत स्वयंपाकघरात जात नाही, सिलेंडर हा निर्जीव आहे. ग्लास निर्जीव आहे. कुंडीतलं रोपटं, कुंडीतलं रोपटं सजीव आहे, कारण ते मोठं होतंय, त्याची वाढ होते, त्याला पाणी लागतंय, त्याला खत लागतं. आणि कढई कसा आहे? निर्जीव आहे. आता मला सांगा, रेल्वेचं इंजिन इकडून इकडं रेल्वेला सारखं नेत असतं, मग ते सजीव आहे का निर्जीव आहे? बघा, विचार करा. रेल्वे इंजिन रेल्वेला इकडून इकडे नेत असतं, रेल्वे इंजिन सजीव आहे का निर्जीव आहे? काय वाटतं तुम्हाला? काय जण सजीव म्हणतात, काय जण निर्जीव म्हणतात. हा, ते सजीव जर म्हणलं तर ते स्वतःहून वाढ होते का त्याची? नाही होत. स्वतःहून वाढ होत नसेल तर ते सजीव नाही. त्यात पेट्रोल नाही टाकलं, रेल्वे इंजिन मध्ये जर पेट्रोल नाही भरलं तर ते चालणार आहे का? तो ऑटोमॅटिक पेट्रोल टाकल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, त्याची वाढ होत नाही, म्हणजे तो सजीव नाही. रेल्वेला जरी वाहून घेऊन गेला तर ते निर्जीवच आहे. त्याला स्वतःहून ते करते का? त्याला ड्रायव्हर असतो, त्याला डिझेल असतं, त्याला पेट्रोल असतं किंवा ते विजेवर सुद्धा चालतं. हा, आता झाड सजीव आहे, झाड सजीव आहे,
त्या झाडापासून आपण टेबल बनवतो, लाकडापासून खुर्ची बनवतो, मग ही खुर्ची टेबल सजीव आहे का? झाड सजीव आहे, झाड मोठं होतंय, झाडाला पाणी लागतंय, पण खुर्ची टेबल आपण बनवतो, मग खुर्ची टेबल सजीव का निर्जीव? निर्जीव आहे. तुमचं उत्तर बरोबर आहे, कारण ते स्वतःहून जागा सोडत नाहीत, त्यामुळे त्या होत नाहीत. त्यामुळे खुर्ची टेबल हे निर्जीव आहेत आणि झाड मात्र कसं आहे? सजीव आहे.